पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 8मध्ये. तर आजचा सुद्धा दिवस चालू झालेला आहे फायनली फ्रायडे. आणि सकाळी मी जसं इथे पोचलो, मी छत्री लावत होतो तेव्हा पेरी पेरी कॉर्न चाटची ऑर्डर झाली आहे. म्हणजे एकदम स्पायसीवाला मूडमध्ये चालू झाले, स्पायसी विथ पाऊसवाला मूड, पण पाऊस काय येत नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर मी निघालो, पण त्याच मुलीचे 2 हॉट चॉकलेटसुद्धा ऑर्डर होते. मी रिटर्न आल्यावर बघितलं आणि आता आम्ही हॉट चॉकलेट परत बनवतो आहे. जास्तच आता बनवतो. कालचं मस्त सक्सेस झालं ते थर्मासमध्ये, प्रॉपर हॉट राहत होतं आणि आम्हाला टेन्शन कमी होतं. कारण का ते जेव्हा पण ह्याच्यामध्ये ठेवायचं टोपामध्ये ना, मग टेन्शन असायचं काय पडलेल, कुठे काय होईल. आणि काल पडलंसुद्धा, थोडं हात लागून हिच्याकडनं पडलं, हिच्या मोबाईलवरच पडलं. सो पूर्ण उलटा झालेला हॉट चॉकलेट. सो हे एक बेटर एक ऑप्शन भेटलं आहे, त्याच्यामध्ये थर्मासमध्ये ठेवता येईल. आणि आता बाकीच्या कॉफी आणि मॅगीच्या ऑर्डर चालू आहेत. सो लेट्स सी कसा जातो आहे आपला आजचा दिवस, बघूया. आय होप कालचा व्हिडिओ जे रात्री मी काही गोष्टी सांगितल्यात त्या आवडल्या असतील. नसतील बघितला व्हिडिओ तर नक्की चेक करा. आणि आता पुढेचा दिवस बघूया कसा जातो आहे. जे पण आहे ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. ज्यांना कोणाला इझी वाटतो ना बिझनेस, त्यांच्यासाठी थोडंसं. आत्ता आम्ही चाललो मिल्क आणायला. सकाळपासून असं आहे की जेव्हा दिवस सुरू होतो ना, तेव्हापासून तुम्हाला एक फूड बिझनेसचं सांगतोय. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बघत राहायच्या आहेत, आहे की नाही. चेकलिस्ट बनलेली असते, ती चेक करायची. मटेरियल नसेल तर ते आणायचं आहे. आता मी मिल्क आणायलाच चाललो आहे. तर मिल्कचा अंदाज बऱ्याच वेळा येत नाही, कारण का कधी कधी राहतात तरी आम्ही ॲव्हरेजली 10 ते 15 लिटर ठेवतो. बट कधी कधी तो 15 लिटर सांगितले तर 10च देईल सकाळी, स्टॉक नसेल तर. मग एमर्जन्सीमध्ये असं जावं लागतं. त्यात आज प्रणाली पण तिच्या आजीला बघायला गेलेली. आता 1 महिना झाला तिला बिचारीला जायलाच जमत नव्हतं, काही ना काही प्रॉब्लेम्स यायचे आणि बिझनेसमुळे तिला जाता येत नव्हतं. आता पण असं झालं, ती नव्हती तसे न्यू लॉन्च आयटम्स होते, त्याच्यातनं तंदूर पास्ता अजून तरी मला प्रॉपर जमत नाही. सो मग त्याची ऑर्डर माझ्याकडनं कॅन्सल करायला लागली. बाकी हॉट चॉकलेटची होती आणि व्हाईट सॉस आता माझ्या अंगावर पडलं. 3-4 दिवस असं झालं की मध्ये मध्ये प्रणालीला 1-2 वेळा लेट यावं लागलं. म्हणजे त्याचं कार्य होतं, त्या टायमाला मी बनवलंच. मी म्हटलं चल बघू जे होईल तो होईल, आणि आपण केलं आणि ते झालं आता नीट. सो असे सगळे सीन आहेत. इझी वाटत असेल कोणाला की टाकलं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आजच्या डेटला आम्ही जायलाच भेटत नाही. आम्हाला सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस चालू असतं. म्हणजे फॅमिली फंक्शन असू दे, काय असू दे, नाही भेटत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. सो बघा, बिझनेस चालू करताना या सगळ्या गोष्टींसाठी तयार राहा. सो आजचा पण दिवस खूप गोड असा गेला. मी जसं मगाशी दूध आणायला गेलेलो तसं मी सांगितलं की तुम्हालासुद्धा असं बिझनेस चालू केला की धावपळ होणार, बऱ्याच गोष्टी फेस करायला लागणार, बऱ्याच गोष्टींचे सॅक्रिफायसेस होणार. सो आणि मी ठरवलेलं की मला ना त्याच टायमाला मी मोबाईल खिशातून ठेवायला आणि समोरून एक यूट्यूबची एक कमेंट दिसली. सो मी तेव्हा विचार केलेला की अरे आज कंटेंट तर बराच आहे. म्हणजे तसा मी सकाळी पण बरेच जण आले, आज हॉट चॉकलेट वगैरे ट्राय केलं. देन आज ही संध्याकाळी नव्हती तर माझ्यासाठी एकदम टास्क होता, कारण का मी मेसेज बघितला नव्हता इथे केलेला की आज इकडे चालले बघायला. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 महिन्यापासून ती विचार करते जायचं. बट या सगळ्या धंद्यामुळे आमचं पण तेच होतं, माझं पण तेच होतं. बऱ्याच गोष्टी आमच्या पोस्टपोन होत राहतात, कारण का आज पूर्ण बेस आम्ही दोघंच आहोत इकडे. ही किंवा मी कोणतरी लागतो आणि मग सगळं हे होतं. ही तर लागतेच, कारण का मी जरी नसलो तरी ही मॅनेजेबल आहे. बट ही नसेल तर बऱ्याच गोष्टी कुकिंगमधल्या मला एकदम क्विक जमत नाही, सवय नाही मला कुकिंगची, तो होतो प्रॉब्लेम. आणि मी ठरवलेलं की आज सगळ्या गोष्टींच्या बेसवरती आपण याबद्दल बोलायचं वगैरे. आणि मी तुम्हाला ती कमेंट शो करेल. बट बोलतात ना की आपण ठरवतो काहीतरी आणि होतं काहीतरी वेगळं, तर तसंच झालं. बट त्याच्या आधी ती कमेंट आहे ती मी इकडे लिहितो, इथे स्क्रीनवर टाकतो आणि मला वाचून पण दाखवतो की यार आम्हाला आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की कोणत्या तरी लाईफमध्ये आमच्यामुळे काहीतरी फरक पडतो आहे. आणि खरंच ती बेटर आहे. हिने पण ती कमेंट वाचली नव्हती, ही पण आत्ताच वाचणार, म्हणजे ही आत्ताच ऐकणार आहे. सो सरिका काटेकर करून आहेत ह्याच्यावरती इंस्टाग्रामवरती. त्यांचा DP-सुद्धा स्वामींचा आहे. प्लस जेव्हा जेव्हा डिमोटिवेट झाले तेव्हा तुमचे व्हिडिओ समोर येतो, मनाला दिलासा भेटतो. बिझनेस स्टार्टिंग खूप डिफिकल्ट वाटते. तुमचं सक्सेस स्टोरीमध्ये मी माझी पण सक्सेस स्टोरी बघते की आमचं पण सगळं छान सेटल व्हावं. सो जर आमच्या छोट्याशा रील्समुळे, छोट्याशा व्हिडिओमुळे
किंवा आमच्या थोड्याशा बोलण्याने कोणाला तरी त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा डिमोटिवेट होत असेल तर तिकडून बाहेर पडायला बरं वाटतं, तर त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही असू शकत. म्हणजे आपल्यामुळे कोणाच्यातरी लाईफमध्ये आपल्यामुळे काहीतरी व्हॅल्यू पुट होते तर ती खूप मोठी गोष्ट आहे. हे बोलतात ना की हे सगळं मोठं काम एक शिक्षक करू शकतो, जो गुरु आहे, जो आपल्याला शिकवतो. जसं आम्ही स्वामींना गुरु मानतो. स्वामी देव आमच्यासाठी नाही, गुरुच असते आमच्यासाठी. त्यांच्याकडनं जे गोष्टी आहेत त्या शिकाव्या माणसाने आणि त्या लाईफमध्ये उतराव्या आणि त्या वाटचालीनुसार चालावं, हेच आम्हाला असं वाटतं आणि तेच आम्ही करत आलो आहे. आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करत आलो आहे. आता काय होतं ना, या सगळ्यामध्ये बोलतात ना की कुठेतरी कोणातरी पोटात खूप असतं आणि काही ना काहीतरी होतं. जसं रिसेंटली मी सांगितलेलं फुल ब्लॉगमध्ये की DP-TPमध्ये थोडं एका कमेंटवरनं इश्यू झालेला आणि मी तेव्हा पण सांगितलेलं की DPबद्दल आम्हाला पर्सनली हेट नाही आणि असू पण नाही शकत. बाबा चांगली गोष्ट आहे, आमच्यामुळे पण कोणीतरी धंदा चालू केला. पण त्या कमेंटमध्ये एकच गोष्ट मला खटकलेली की TP मॅगी पॉईंटचं काय जातं आहे, जे स्नेहाने सांगितलेलं आणि त्यावरनं मी खूप चांगल्यापणे एक्सप्लेन केलं. स्नेहाने सुद्धा ती गोष्ट ॲक्सेप्ट केली. तिने सुद्धा कमेंटवरती सांगितलं की दादा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केला. आता हा मॅटर तिथे संपलेला आणि तो मॅटर पण नाही बोलू शकत. फक्त मला माझ्या बिझनेसचा पॉईंट ऑफ व्ह्यूनी समजावायचं होतं. ॲज अ बिझनेस ओनर दुसऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी समजावायचं होतं की जर आपण कुठल्या तरी 1 इयर कुठल्या तरी गोष्टीला देतो आहे, हे इझिली झालं नाही. 10Kसाठी पण आम्ही किती दिवसाचा रात्रंदिवस केले आहेत. धंदा सेटल होण्यासाठी काय काय केलं हे आम्हाला आमचं माहिती आहे. किती गोष्टींचे ताणे ऐकले. आता त्या सगळ्या गोष्टी फेस करता करता जर मी माझ्या बिझनेससाठी स्टँड नाही घेणार तर अजून कोण घेणार. तर तेच मी केलं. मला ती कमेंट पटली नाही. मला त्याच्यावरती काय आरोप नव्हता, म्हणजे मी त्याच्यामध्ये इंटरफेअर पण करणार नव्हतो. पण मी इंटरफेअर फक्त त्या एका मेसेजमुळे केला, एका कमेंटमुळे केला. बाकी कमेंटमध्ये मी एवढं लक्ष दिलं नाही की ते पण त्यांचे डिबेट चाललेलं, बट ती खटकली. तर सेम गोष्ट मी जेव्हा त्याचा पोस्टर टाकलेला तर त्याच्यामध्ये आता ती खूप मोठं कन्व्हर्सेशन झालं आहे. मी ती कमेंट पण डिलीट नाही करणार आहे. बाई त्या माणसाने तर मला फुल धमकी विमकीचं वार्ता केलं. आता त्याच्यामध्ये कसं होतं की जो मी हा पोस्टर टाकलेला TP मॅगी पॉईंटचं काय जातं, म्हणजे जी कमेंटमध्ये तुम्ही बघून इन्स्टावरती पोस्ट केलेलं, त्याच्यामध्ये आमची जे कस्टमर आहे भक्ती ऋषिकेश करून, तिने टाकलेलं की ॲक्च्युली यार काय कॉपी करायचं, त्यांना स्वतःचं काही करता येत नाही का. ॲज अ कस्टमर जसं DP पॉईंटच्या कस्टमरनी किंवा तिचे फॉलोअर्सनी जसं आमच्या कस्टमरला मेसेज केला की काय कॉपीवरनं, तसंच हिने पण मेसेज केला जे हिला नाही पटलं. ठीक आहे, त्याच्यावरती मी इमोजीमध्येच रिप्लाय केला, 3 हात टाकल्याने केलं. आत्ता हा कोणतरी एकदम अतिशहाणा माणूस आला आहे हितेश 011K करून. ह्याचा विषय असा आहे की हा तिला समजवत आहे की अरे TP आणि DPमध्ये काही फरक नाही, कॉपी नाही करत आहे, त्यांची क्वालिटी वेगळी, DPवाल्यांची क्वालिटी वेगळी. आता या माणसाला अर्धवट माहिती. आम्ही क्वालिटीचा कधी विषय पण नाही काढला कुठल्याच ह्याच्यामध्ये की त्यांची क्वालिटी खराब, आमची क्वालिटी चांगली किंवा आमच्याकडेच या, आम्हीच ते कधीच केलं नाही. आम्ही कधीच केला नव्हता. त्या व्हिडिओमध्ये पण बघा मी असंच बोललोच नाही की माझ्याकडे ज्या ते फेक आहेत किंवा काय. आता हा ठरवतोय, हा ह्याच्यामध्ये सांगतोय की माझ्याकडे कस्टमर जसं आम्ही सांगतो की आज पुण्यावरनं आले, ठाण्यावरनं आलेत, तर या भाऊंचं म्हणणं आहे की आम्ही ती गोष्ट फेक करतोय. हा सरळ त्याच्यावरती ह्याचा ओपिनियन देतोय की मॅगी पॉईंटवाल्यांकडे ते लोक सांगतात पुण्यावरनं येत आहेत, लंडनवरनं येतात, गोवावरनं येतात, असं त्यांनी कमेंट केली आहे. मी ती कमेंट इथे शॉर्टली टाकतो, जी पहिली कमेंट आहे, तुम्ही जाऊन चेक करा. त्याच्यावरती खूप मी माझ्या पर्सनल अकाउंटवरनं ना एकदम त्याला माझा एवढा टाळका सणकलेला की त्यांनी लास्टला फेक माझा भाई मी 1 वर्ष दिलं आहे म्हणून माझा व्हिडिओ कुठेतरी व्हायरल होऊन कोणाला तरी वाटतंय की भेटावं. मॅगीसाठी कोण येत नाही आहे 50 रुपयाच्या, आम्हाला भेटायला येतात. हा वर्ड बरेच जण आम्हाला बोललेत की खायला तर कुठेही भेटेल, पण आम्ही बोलतात ना कनेक्ट होतो त्या व्हिडिओमुळे, आणि त्या व्हिडिओमुळे ते भेटायला येतात, बोलायला येतात. आज माझ्याकडे एक सुरतचे माणूस काका होते, जसं मी काल सांगितलं, त्यांनी मला कॉल केलेला. तिथं माझ्याहून खूप एजनी मोठे आहेत, तरी पण ते जस्ट गायडन्स त्यांना मिळावं म्हणून माझ्याकडनं बोलून घेतात. म्हणजे मला त्यांनी विचारतात काय काय क्वेश्चन, मग मी त्याचा आन्सर करतोय. आता हा बाई डायरेक्ट बोलतोय की TPवाल्यांकडे पुन्हा गोवावरनं कस्टमर येतात, 50 रुपयाची मॅगी खायला कोण 300 रुपये कशाला खर्च करेल. अरे भाई 50 रुपये किंवा 300 रुपयाचा हा इकडे व्ह्यूच नाही आहे. तू ज्या पोस्टला कमेंट केली तिकडे विषय हा होता की TP मॅगी पॉईंटला जर कोण कॉपी करते तर काय जाते TP मॅगी पॉईंटचा, तुम्ही त्याच्यावरती आन्सर केलेलं. आता त्याच्यामध्ये मी माझी काय हेपलतोय की मी TP गोवा हे ते, तो विषयच नव्हता आणि तू कमेंटमध्ये ते टाकलंस. आता ह्याला मी रिप्लाय केला, ठीक आहे, तर हा रिप्लायमध्ये पण आता तेच करायला लागला की तुम्ही जलू नका, आणि त्याला अर्धी त्याची भाषा मला काही कळत पण नव्हती. तो काय कुठल्या शाळेत शिकलेला मला माहिती नाही, तर मी अर्धे मला त्याची वर्डिंगच शपथ कळत नव्हती. तुम्ही पण एकदा त्याची कमेंट वाचा, तुम्हाला वर्डिंग अर्धे कळणार नाही तो काय बोलतोय.
त्याला असं थोडंफार मला कळलं की त्याला असं म्हणायचं की मुंबईमध्ये असे बरेच जण आहेत ते आजूबाजूला सेम शॉप टाकतात, तुम्ही तुमचा बिझनेस करा. मी बोललो अरे माझ्या बाजूला टाकलं तरी मला फरक नाही पडत. हे कन्फ्युजन क्रिएट झालेलं टीपीमध्ये, म्हणून आम्ही ते क्लिअर केलं. आणि याच्यामध्ये डीपीच्या ओनर्सला एवढा प्रॉब्लेम नाही ना, आम्हाला आहे. आणि तू तुझं ज्ञान पेलायला इकडे आलास, चला आलास, तुम्ही त्याला रिप्लाय केला. आता त्याच्यानंतरला मी ह्याला बोललो की बाबा मी तुला पर्सनली एक मेसेज करतो, तो बघ एकदा. मला ना सेम टायमाला मी आता ह्याच्यामध्ये परत तो एक कमेंट मेसेज टाकतो. आम्हाला एक मालवण आचरामधनं एकाने मेसेज केलं की मी खास तुमच्याकडे मेन्यू ट्राय करायला येणार आहे, मला प्रॉपर ॲड्रेस सांगा. मला तेच त्याला पाठवायचं होतं की बघ मालवण पुन्हा तर त्याच्याहून जवळ आहे, मालवणवरनं कोणतरी येते. आता ते किती खरं खोटं आम्हाला माहिती नाही की ते खरंच आमच्यासाठी येते की दुसऱ्या रिझनसाठी. मला ती मेसेज तो असं तसा आला आहे, तुम्ही आता इथे पण दाखवतो. आणि असं पण नाही की त्यांचं नाव हाईड करत आहे, कोणाला पाहिजे पर्सनली जाऊन तुम्ही विचारू शकता. तर मग त्यांनी मी त्याला मेसेज करायला जाणार, त्यांनी माझ्याकडनं मेसेजचं ते काढून टाकलेलं. म्हटलं जाऊ दे. आणि म्हणून मी लगेच ना त्यांचं एक थ्रेडचं जे आपलं ऑप्शन असतं त्याच्यावरती गेलो, त्याच्या डीपी भेटला. म्हणून मी टाकला की बाबा कोण आहे हा, कोणाला आपल्या फॉलोअर्समध्ये कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावं. तर मला माझ्या दादाने एकाने मेसेज केला की त्याचं लिंक पाठव त्याच्या अकाउंटची. मग दादाने सांगितलं बा त्याचा नंबर आहे तिकडे. तर म्हणून मी त्याला लगेच कॉल केला की बाबा काय आहे, तुला नक्की बोलायचं काय माझ्याबद्दल आणि कोण आहेस तू, तुझा काय संबंध आहे टीपीसी किंवा डीपीसी. तू कोण ठरवणार आहे की बाबा टीपी बरोबर आहे की डीपी बरोबर आहे. ते आम्ही ओनर ॲज अ ओनर आम्ही लोक ठरवू. आणि तू डायरेक्ट मला ब्लेम करते की आम्ही खोटं बोलतोय की आमच्याकडे कस्टमर कुठून पुण्यावरून येतात की कुठून येतात. हा तुझा काही संबंध पण नाही त्याच्यामध्ये, तू आम्हाला शिकवते की कुठून येतात कुठून नाही येतात. चला हे झालं. मी त्याला कॉल केला तर त्यांनी उचलला नाही. तर मग लगेच त्यांनी कमेंट केली की तुला एवढं झोमलं का, तुम्हाला कॉल करायला लागला, तुम्हाला बिझनेस जमत नाही तर नका करू, कमेंट सेक्शन ऑफ करा. अरे बोललो मला दम होता म्हणून मी तुला डायरेक्ट कॉल केला ना की माझा तू बिझनेसला डायरेक्ट फेकमध्ये हे करतोस. ॲज अ बिझनेस ओनर मी माझी क्लॅरिटी करायला तुला कॉल नाही करू शकत. तुझ्या कमेंटवरती बोलू शकतो, मग कॉलवर का नाही बोलू शकत भाई. तुला जर एवढं हे नाही. मग नंतर त्याचा चालू झाला, महाराजांबद्दल त्यांनी टाकलं की छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानतो, हे करतो ते करतो, तू मला शिवी टाकलीस हे टाकलीस. अरे भाई मी तुला अजून शिव्या टाकायला चालू पण नाही केला. आणि कमेंटमध्ये तुला बोचत मेंदू आहे का बोललो, असंच काहीतरी बोललो मी, बालिश बुद्धी बोललो. याला शिव्या नाही बोलत, डायरेक्ट फेक बोललास मला तर मी माझ्या वर्डिंगमध्येच येणार. म्हणून मी तुला मॅगी पॉइंटच्या अकाउंटवरनं रिप्लाय नाही केलं, मी माझ्या पर्सनल अकाउंटवरनं केला. कारण का तू पण फेक अकाउंटवरनं काहीतरी एडे झाले करत होता. तुझ्यात जर एवढी हिंमत आहे भाई तुझ्या पर्सनल अकाउंटवर नाही. आता तो मला काय बोललाय माहिती आहे का, आता मी उद्या तुझा व्हिडिओ टाकणार आहे की ह्यांना मी कमेंट केली तर ह्यांना एवढं हे झालं की ह्यांनी मला कॉल केला हे केला, मी तुझी पोलीस कंप्लेंट करणार, तू आता कमेंट डिलीट नको करू. अरे बाप रे. मी बोललो काय म्हणजे हा माणूस मला वाटतं तो पोगो बघतो वाटतं घरी, त्याला धंद्यामधलं पण माहीत नाही. तो स्वतःचा धंदा असल्याचं सांगतोय की ठीक आहे बाबा तुझा धंदा असेल, तू तुझ्या धंद्यासाठी चांगलं राहा. ॲट दी एंड तो असं पण बोलतो की मला फरक नाही पडत, तुझ्याकडे पुण्यावर येऊ दे इकडून येऊ दे. अरे मग नाही फरक पडत तर मग तू बोललास कशाला, तुझं काय त्याच्यामध्ये संबंध आहे. आणि तू मला काय शिकवतोय की मी काय केलं पाहिजे. तू कुत्र्यांना मला बोलतो तू माझी लायकी नको काढू. अरे भाई तू माझ्या कस्टमरची लायकी काढतोयस की 50 रुपयासाठी 300 रुपये कोण खर्च करून येईल. माझा कस्टमर 300 का 3000 खर्च करून आलाय. तो कशासाठी आला की त्याला आमच्यासोबत बोलायचं होतं, खायचं होतं. त्यांनी ट्राय केलं, त्याला इव्हन आवडलं, व्हाईट सॉस पास्ता आवडला पुण्याच्या कस्टमरला. त्याला ऑफिशियली मी सांगू शकतो, त्याच्या ऑफिशियली मी व्हिडिओ पण टाकलाय. भाई एवढा तरी तुला डोकं पाहिजे की जर माझ्याकडे फेक सगळ्या गोष्टी असत्या तर मी ऑफिशियली ते ठाण्यावरनं आलेले किंवा कुठून आलेले त्या लोकांचा व्हिडिओ मी ऑफिशियली पोस्ट का केला असता. मी सरळ ते लपवलं असते. आणि जर एवढा तर मूर्ख नाही कोण माणूस की जर समज मी कुठल्या माणसाला शो करतो की हा पुण्यावरनं आलाय तर त्याला कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या ओळखीचे बोलणारच ना, अरे भाई तू तर मुंबईमध्ये राहतो काय पुण्याचं सांगतोय. थोडं तरी यार डोकं असू दे भाई बस. बाकी सगळ्यांना हीच गोष्ट सांगायची की जेव्हा तुम्ही एक स्टेप पुढे जायला चालू करता अशी लोक येणार. DP पॉईंटवाले जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे. आम्ही 1 वर्ष खूप गोष्टी फेस केल्या आहेत, तुम्हाला पण करायच्या आहेत. त्याच्यासाठी रेडी राहा, असे भेटणार. आज तुमची जर्नी स्टार्ट झाली आहे. आम्हाला तुमच्याशी काय वाईट नाही आहे की बाबा तुम्ही हे करताय ते करताय. कन्फ्युजन क्रिएट होत होतं आणि तुम्हाला तुमचे कस्टमर रॉंग कमेंट करत होते म्हणून मी खास व्हिडिओ टाकला. नाही तर तुमचा 7 महिन्याआधीच मला कळलेलं DP पॉईंट आहे किंवा तुमच्यासारखे अजून 6 ते 7 जण आहेत ज्यांनी ऑलमोस्ट आमचा मेन्यू वगैरे घेतलाय. कोणी कॉपी केलं, कोणी रील कन्सेप्ट सेम ठेवली. सो सगळ्यांशी काय करताना आम्हाला काय घेणं नाही भाई. मला माझा धंदा प्यारा आहे. पण जर कोणीही कुठेही जर TP मॅगी पॉईंटचं मेन्शन करत असेल तर मी स्टँड घेणार, मी बोलणार, हक्काने बोलणार. भाई माझा धंदा आहे, मी 1 वर्ष दिला, मी जॉब सोडलाय, सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस केल्या, त्यांनी या धंद्याला उभं केलं आहे. मी
आणि ही दोघांनी पण कधी असा कॅमेरा फेस केला नव्हता. मी या धंद्यासाठी फेस केलाय कॅमेरा, कंटेंट क्रिएशन या धंद्यासाठी केलंय. सगळ्या गोष्टी मी धंद्यासाठी करत आलोय आणि करत राहणार. सगळीकडे डोकं लावलंय. दिवस पूर्ण एक केलं. मला हेल्थ इश्यूज आता एवढे झालेत ते मला माहिती आहे, पण मी त्या गोष्टीकडे नाही लक्ष नाही देते. मला आता असं आहे की मला बस माझा ब्रँड हवा आहे, ज्या गोष्टीसाठी मी सगळ्या गोष्टी बोलतो ना त्याग करत आलोय. गेले 1 वर्ष आमच्या मोठ्या ट्रिप्स नाही झाल्यात. मला तर एकदम ट्रिप बोलशील तर मी एकदम हे असतो, म्हणून बोलतात ना की ते मनात हलकं राहून म्हणून मी टूरचा बिझनेस चालू केला. काय तर मला थोडंफार तरी त्या, कारण का सगळे ट्रिप्स मीच अरेंज करायचो. सो मला माहिती आहे की ते किती मजा येते मला. तर म्हणून मी या सगळ्या गोष्टीत परत उतरलो आहे. तर हितेश, तुझं खरंच नाव हितेश असेल, डॉग लोवर असेल आणि तू त्याच्यामध्ये टाकलं आहेस मराठी माणूस, छत्रपती शिवाजी महाराज. तर बाबा तसा बन, थोडं अक्कल ठेव. पहिली गोष्ट, तुला कमेंट आम्ही ऑफ करणारच नाही कुठल्याच व्हिडिओसाठी. सगळ्यांना भाई, सगळ्यांची मतं मांडण्यासाठी आम्ही तो कमेंट ऑप्शन ठेवला आहे. तू पण तुझं मत मांडू शकतो. फक्त तुला एवढं सांगायचं आहे की पहिला समजून घे की काय रिॲलिटी आहे. तो ब्लॉग कशासाठी होता, कायसाठी होता. उगाच आपल्या मेंदू पोगो बिगो सारखा असल्यासारखे येऊन तिकडे कमेंट सेक्शन चाळायचं नाही. आणि जर चाळलास तर मग दम ठेव की समोर आलो तरी बोलू शकतो, कॉलवर पण बोलू शकतो. मी तुला तिकडेच मी समजून गेलो तू किती पाण्यात आहेस ते. माझा तू कॉल उचललाच नाही आणि ठीक आहे. मला तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट असेल की माझ्यासाठी कोणतरी व्हिडिओ बनवणार आहे, त्याचा टाईम देणार आहे. बाबा ऑल द बेस्ट तुला. प्लीज त्या व्हिडिओसाठी मी खूप काय बोलतात त्याला, की काहीतरी बोलतात त्याला, आतुरतेने मी वाट बघेल आणि मी स्वतः तुला कमेंट करेल थँक्स म्हणून त्याच्यासाठी. आणि सगळ्यांनी प्लीज त्याला सपोर्ट करा. तो हे ठरवणार आहे की मी रॉंग केलं की त्याने रॉंग केला. तर बाबा मी रॉंग केला की मी माझ्या ब्रँडचं जेव्हा तू फेक बोललास, तर मी रॉंग केलं की मी तुला कमेंटला रिप्लाय केला. मी रॉंग केलं की मी तुला कॉल केला. म्हणजे तू माझ्या ब्रँडला कुठे पण बदनाम कर आणि आम्ही दोघं जण असे बसून राहू, हा भाई कर बिंदास बदनाम. तर नाही भाई, कोणी नाही करू शकत. आणि जसं तू पोलीसचं बोललास, तर प्लीज मी पण येतो तुझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये. आपण समोरासमोर बोलू, तुझा काय प्रॉब्लेम आहे, माझा काय प्रॉब्लेम आहे, आणि मग पुढे बघू काय होतं आहे ते. तुला नाही माहिती आहे की तू किती पाण्यात आहेस आणि किती कमेंटवरतीच तू मचवली आहेस. आणि मी अजून बोलायला नीट चालू पण नाही केलं त्या कमेंटमध्ये. मला तुझं ते कमेंट पहिला गोष्ट समजत नव्हती. तुला अजून शाळेत जावं लागेल एकदा. प्लीज शाळेत जा, परत शिक सगळ्या गोष्टी. जाला बिलं काय असतं ते नीट टाक, किंवा एक काम कर ChatGPTवर टाक, त्याला सांग, तो तुला काहीतरी नीट बनवून देईल. मग आम्हाला समजेल त्या गोष्टी की काय बोलायचं. बाकी ऑल द बेस्ट तुला, आणि ऑल द बेस्ट त्या सगळ्यांना ज्यांना पण कोणाचं वाईट करायसाठी एवढा टाईम आहे तर करा भाई. आणि बघू आता उद्या सॅटर्डे संडे कसा आपला दिवस जातो आहे. आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. आता हॉट चॉकलेट पण एकदम बेस्ट जातं आहे. आणि जे पण व्हिडिओज बघतायत प्लीज कमेंटमध्ये त्यांचं मत कळवा की जर कोणी कोणाच्या ब्रँडला जर असं काही बोलत असेल तर त्यांनी स्टँडच्या बाबतीत गप्प बसावं, सगळ्या गोष्टी ऐकत घ्यावा की त्याला आन्सर करावा. नक्की सांगा. बाकी भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.